नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 परीक्षा तोंडावर येत आहेत आणि तुमचं जास्तीत जास्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन व्हावं म्हणून आपली व्हिडिओ सिरीज चालू आहे. तर या व्हिडिओमधून परीक्षाभिमुख असे असणारे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेत टाकत आहोत. तर प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास त्याला एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आपला विश्लेषणात्मक आहे की जेणेकरून एका पॉईंटवर तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. बघा, पहिला प्रश्न आपण की सलील या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. बहुतेक 100% विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तरही येत असेल आणि बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न टाकला जातो. पर्याय तुम्हाला काय दिलेले बघा: पाणी, रक्त, दूध, विष. सलील या शब्दाला समानार्थी शब्द काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 1, पाणी. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही शब्दांचे समानार्थी शब्द बघूया. बघा, पाण्याला समानार्थी शब्द अजून कोणकोणते येतात बघा. सलील हा एक आहेच, परंतु त्यानंतर जल आहे, नीर आहे, तोय आहे, उदक आहे, जीवन आहे, अंबू आहे आणि पय आहे. तर तुम्हाला पर्यायामध्ये ज्या पद्धतीचा शब्द आला असेल त्याच्यावर तुम्हाला टिक मार्क करायची असते. आता आपल्याकडे कन्सेप्ट आहे रक्त. तर रक्ताला समानार्थी शब्द कोणकोणता येतो? रुधिर येतो, अस्त्र आणि लोहित. त्यानंतर दूध. तर दुधाला समानार्थी शब्द काय आहे? दुग्ध आहे, पय, क्षीर आहे. आणि विष हा एक कन्सेप्ट आहे, तर त्याला समानार्थी शब्द दिले बघा: हलाहल, गर, जहर. असे शब्द आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जे पर्यायामध्ये ज्या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला जाईल आणि त्याचं यापैकी जे पर्याय तुम्हाला दिले असेल त्यावर तुम्हाला ते उत्तर तुम्हाला टिक मार्क करायचे. त्यानंतर बघा, वारा. वारा ह्या शब्दाला सुद्धा समानार्थी शब्द काय काय येतात पहा: अनिल आहे, पवन आहे, वायू आहे, समीर आहे, समीरण आहे, वात आहे, मरुत आहे. त्यानंतर सूर्य. सूर्याचे समानार्थी शब्द सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर त्याला सूर्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत बघा: भास्कर आहे, आदित्य, मित्र आहे, रवी आहे, भानू आहे, साधिता आहे आणि दिनकर आहे. त्यानंतर चंद्र आहे. चंद्राचे समानार्थी शब्द शशी, सुधाकर, हिमांशू, इंदू, रजनीनाथ, सोम. हे काय? चंद्राचे समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पृथ्वी आहे. पृथ्वीला समानार्थी शब्द काय येतात बघा: धरणी, दारित्री, क्षिती, अवनी, वसुंधरा, मही. हे काय? पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे? मागच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला कोणत्या नदीच्या काठावर कोणते देवस्थान आहेत याच्यावर प्रश्न टाकला होता. या ठिकाणी तुम्हाला चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर म्हणजे कोणत्या नदीच्या काठावर कोणते शहर येतात असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. बघा, आग्रा आहे, फिरोजपूर आहे, कोटा आहे, जबलपूर. असे 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि चंबळ नदीच्या काठावर असलेलं शहर कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर कोणतं शहर येईल? कोटा शहर येईल. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. आता बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही माहिती मिळते का आपण बघूया. कन्सेप्टमध्ये तुम्हाला आग्रा दिलेलं आहे. तर आग्रा हे कोणत्या नदीच्या तीरावर येतं? तर यमुना नदीच्या काठावर असणारं शहर आहे. त्यानंतर जबलपूर आहे. तर जबलपूर हे कोणत्या नदीच्या काठावर येतं? तर नर्मदा नदीच्या काठावर येतं. तर फिरोजपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सतलज नदीच्या काठावर आहे. त्यानंतर गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर येतं? तर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर येतं. अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या काठावर येतं. त्यानंतर वाराणसी हे शहर गंगा नदीच्या काठावर येतं. त्यानंतर विजयवाडा हे शहर कृष्णा नदीच्या काठी येतं. कोलकाता हे शहर हुबळी नदीच्या काठी येतं. त्यानंतर पुणे हे शहर जे आहे इथं मुळा आणि मुठा या नदीच्या काठावर येतं. त्यानंतर नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. कोल्हापूर हे जे शहर आहे हे पंचगंगा नदीच्या काठावर आहे. आणि पंढरपूर हे चंद्रभागा किंवा भीमा नदीच्या काठावर आहे. आणि पैठण हे जे शहर आहे हे गोदावरी नदीच्या काठावर येतं. पुढचा प्रश्न आहे बघा: खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? स्वराज्य पक्षाचे संस्थापक IMP प्रश्न आहे.
पर्यायामध्ये तुम्हाला दिले चित्तरंजन दास, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती श्री रानडे. तो स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तर चित्तरंजन दास. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल. याच्या संबंधित थोडीशी माहिती आपण बघूया. आता या स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झालेली बा, स्थापना सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर त्याची स्थापना आहे 1 जानेवारी 1923 रोजी. मग प्रमुख संस्थापक म्हणजेच अध्यक्ष कोण होतं? तर चित्तरंजन दास. आणि सचिव कोण होतं स्वराज्य पक्षाचे? तर मोतीलाल नेहरू. म्हणजेच चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी मिळून काय केलेलं आहे? ही पक्षाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर या पक्षाचं किंवा या संस्थेचं उद्दिष्ट काय होतं, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उद्दिष्ट होतं ब्रिटिश सरकारचा कायदेमंडळात शिरून विरोध करणे आणि भारतीयांच्या मागण्या मांडणे. जे ब्रिटिश सरकार होतं यांच्या कायदेमंडळात शिरायचं आणि त्याला विरोध करायचा आणि भारतीयाच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांच्यासमोर मांडायच्या, असं काय या पक्षाचा उद्दिष्ट होतं. आता पुन्हा काही अशा संस्था किंवा पक्ष आहे बघा, तर त्यांचे संस्थापक तुम्हाला मी त्या ठिकाणी देतो की ज्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. संस्था आहे बघा फॉरवर्ड ब्लॉक. ही जी संस्था आहे हिचे संस्थापक कोण होते? तर सुभाषचंद्र बोस. आणि हिची स्थापना जर तुम्हाला विचारली तर हिची स्थापनासुद्धा लक्षात ठेवा, नोट डाऊन करत चला. 1939ला या फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली कोणी? सुभाषचंद्र बोस यांनी. त्यानंतर हे बघा अभिनव भारत ही जी संस्था आहे तर हिचे संस्थापक कोण होते? तर विदा सावरकर. आणि हिची स्थापना कधी झालेली आहे? तर 1904 मध्ये. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही कोणी स्थापन केलेली आहे? तर ही केलेली विठ्ठल रामजी शिंदे यांनी. आणि कधी केलेली आहे? तर 1906 मध्ये. त्यानंतर बहिष्कृत हितकर्णी सभा ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि कोणत्या सालामध्ये केली असं जर प्रश्न आला तर 1924 मध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता? खाली जी नावं दिलेली त्यापैकी भारताची जी घटना समिती होती हिच्यात कोणाचा समावेश नव्हता? पर्याय बघा काय दिले तुम्हाला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बॅरिस्टर अहमद अली जिना, मौलाना आझाद आणि एस राधाकृष्णन. यापैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? काय उत्तर असेल? जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तरं देत चला. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित भेटलं जाईल. मग कोण आहे ती व्यक्ती की त्याचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? ती व्यक्ती आहे बॅरिस्टर अहमद अली जिना. म्हणजे योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2. या संबंधित थोडीशी माहिती आपण बघूया. बॅरिस्टर अहमद अली जिना हे तर नव्हतेच, परंतु महात्मा गांधी सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हते. मग ही जी घटना समिती होती हिची पहिली बैठक कधी झालेली यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर तिची पहिली बैठक झालेली 9 डिसेंबर 1946ला. मग या घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते आणि परमनंट अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर याच्यामध्ये एक मसुदा समिती नावाची समिती होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महत्त्वाचा पॉईंट आहे घटनेचा स्वीकार कधी करण्यात आला आणि घटना लागू कधी करण्यात आली अशावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर घटनेचा स्वीकार हा 26 नोव्हेंबर 1949ला झालेला आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? संविधान दिन. कारण असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 26 नोव्हेंबर 1949ला. त्यानंतर घटना कधी लागू झालेली आहे? तर 26 जानेवारी 1950ला. आणि त्याला आपण काय म्हणतो? प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी स्थानबद्ध केले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. विदा सावरकर यांना
रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं होतं, पण ते कधी केलेलं आहे म्हणजे त्याचं इसवी सन तुम्हाला विचारलेलं आहे. बघा पर्यायामध्ये दिले 1920च्या नंतर, 1910च्या नंतर, 1930च्या नंतर, 1900च्या नंतर. तर कधी स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे? 1920च्या नंतर. हे त्याचं उत्तर राहील. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. स्थानबद्ध करण्याचा कालावधी काय आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मग त्याचा कालावधी होता बघा 6 जानेवारी 1924 रोजी त्यांना रत्नागिरी स्थानबद्ध करण्यात आले आणि ही स्थानबद्धता 10 मे 1937 पर्यंत म्हणजे सुमारे 13 वर्ष कायम होती. त्यांच्या अटी काय होत्या? तर त्यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी होती आणि त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाण्यास मनाई केली होती. विदा सावरकरांच्या काही संघटना आहे, तर या त्यांनी कधी कधी स्थापन केलेल्या आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विदा सावरकरांच्या संघटना, आता जी गुप्त संघटना होती कोणती, राष्ट्रभक्त समूह नावाची जी संघटना होती ती गुप्त संघटना होती. तर ती विदा सावरकरांनी कधी स्थापन केलेली होती? तर 1899 मध्ये स्थापन केली होती आणि ठिकाण जर तुम्हाला विचारलं तर नाशिक या ठिकाणी. त्यानंतर त्यांची दुसरी संघटना होती मित्रमेळाव. हिची स्थापना सुद्धा त्यांनी 1900 मध्ये केलेली आहे आणि नाशिक या ठिकाणीच तिची स्थापना झालेली आहे. त्यानंतरची संघटना होती अभिनव भारत. ती त्यांनी 1904 मध्ये स्थापन केलेली, ठिकाण आहे नाशिक. त्यानंतर त्यांना जी शिक्षा झाली ती काय, अंदमानाची शिक्षा, तर कधी 1911. कोणतं जेल होतं? सिल्लर जेल म्हणते त्याला. त्यांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर उभं केलं होतं. कशासाठी? तर सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. तर हे मंदिर त्यांनी कधी स्थापन केलं असा प्रश्न जेव्हा तुम्हाला येईल तर त्याचं उत्तर येईल 1931 मध्ये. आणि त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे विदा सावरकरांचं माझी जन्मठेप. हे त्यांचं काय आहे? प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.